बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती 15 ते 20 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. नाक चोंदलं असेल, सर्दी झाली असेल किंवा प्रचंड डोकंदुखी असेल तर कपालभाती करणं टाळायचं आहे. कपालभाती करता आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने आपलं संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. कृती थांबवायची आहे. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श आणि करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अ, उम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण बंद डोळ्यांनी आपल्या भूमध्यामध्ये नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक मध्यम पट्टीतले. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. 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 काही क्षण शांत हो. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. आणि ओमची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आणि करूया नमस्कार. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमार्जनी. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे आपलं. आपल्या झूम लिंकचा अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये, म्हणून पुन्हा 40 मिनिट्सने आपली मीटिंग एंड झाली तर पुन्हा त्याच लिंक वरती आपल्याला जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन आता दोन्ही पाय जोडलेले. उजवा पाय आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येईल. उजव्या पायाच्या बोटांमध्ये डाव्या हाताची 5 बोटं गुंफवायची आहेत एकमेकांमध्ये. उजवा हात आपल्या अँकलच्या इथे असेल किंवा उजव्या हाताने उजवा पाऊल पकडायचा आहे आणि चवड्याचा भाग वर खाली जा. फक्त चवड्याचा भाग आपल्याला वर खाली असं करायचं. बरोबर. त्यानंतर रोटेशन करूया पावलाचं क्लॉकवाईज. 1
2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 बरोबर आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. हातांची बोटं जी आपण गुंफून घेतली ती सोडून घेऊया आणि आता प्रत्येक बोट सेपरेटली असं ओढून घेऊ. अंगठा 5ही बोटं उजव्या पावलाची आपल्याला सेपरेटली अशी ओढायची. आपल्या म्हणजे बोटांमध्ये जे जॉईंट्स आहेत ते आपण मोकळे करतो. तुम्हाला कदाचित असा टक टक असा आवाज सुद्धा येईल. प्रत्येक बोट सेपरेटली असं ओढून घेतल्यानंतर प्रत्येक बोट आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 4 ते 5 वेळेला असं गोलाकार करून घ्या. प्रत्येक बोट आपल्या उजव्या हाताने चवड्याचा भाग पकडा आणि ही कृती करा. आपण जे आपल्या पावलांमधले जॉईंट्स आहेत, बोटांमधले जॉईंट्स आहेत ते मोकळे करतो. तिथलं ब्लड सर्क्युलेशन थोडंसं अजून ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर, छान. आणि त्यानंतर कृती थांबवायची. डाव्या हाताची मूठ वळवायची, अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोटं आणि जो मागचा भाग आहे मुठीचा त्याच्याने उजवं पाऊल जे आहे हे रब करायचं, घासायचं आहे अक्षर पूर्णपणे. पूर्णपणे असं घासायचं आहे, रब करायचं आहे. आपल्या तळव्यामधले जे आपले ब्लड सर्क्युलेशन आहे पायाच्या तळव्यांमधलं ते आपण थोडंसं ऍक्टिव्हेट करतो. बरोबर, घासून झाल्यानंतर आता तिथे आपण करणार आहोत टॅपिंग. आपल्या आता ही जी मागचं हाड आहे ना त्याच्याने पूर्ण पाऊल टॅपिंग करायचंय. टाच मधला तळपाय त्याच्यानंतर चवड्याचा भाग, बरोबर असं टॅपिंग करायचंय. आपले ते जे इथे ऍक्युप्रेशरचे जे पॉइंट्स आहेत ते आपण ऍक्टिव्हेट करतो. बरोबर, छान. आणि आता करणार आहोत हाफ बटरफ्लाय. आपलं जो पाऊल पुढे आहे ते थोडस आता मागे घ्या, म्हणजे टाच ओटीपोटाला लागू देत. उजव्या पायाची टाच डाव्या ओटीपोटाला लागू देत. बरोबर, आणि आता उजवा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करूया आणि वर घेऊया. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. पाठीची कमीत कमी हालचाल. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, बरोबर, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. छान, थांबायचं आहे. आणि आता उजवा जो पाय आहे तो आपल्याला जमिनीपासून समांतर असा वर उचलायचा. डाव्या हाताचा आधार उजव्या अँकलच्या खाली असू दे, उजवा हात गुडघ्यावर असू दे. उजवा पाय आपण थोडासा वर उचललाय, बरोबर. आणि आता तो जास्तीत जास्त डावीकडे आणि उजवीकडे असा फिरून, बरोबर, डावीकडे उजवीकडे. छान, सावकाश. डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. छान, डावीकडे उजवीकडे. आणि आता थांबायचंय. उजवा हात जो गुडघ्याच्या इथे आहे त्याच्याने आता समोरून अँकल पकडा. वरून उजव्या पायाचा गोटा पकडायचा, डावा हात गोट्याच्या खाली असेल आणि आता पाऊल झटकून घ्यायचं. पाऊल एकदम रिलॅक्स ठेवा आणि झटका. बघा, हा एकदम अगदी सावकाश. बरोबर, छान. आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे की ज्याचं पाऊल अगदी सहज झटकेल त्याच्यामध्ये थोडीशी लीनता असेल, रिजिडपणा कमी असेल. छान, कृती थांबवायची. सावकाश. उजवा पाय आधी मांडीवर ठेवा पाऊल आणि मग ते सरळ करा. तर आम्हाला आमचे गुरुजी यासाठी असं सांगायचे की आमची कृती व्यवस्थित होण्यासाठी ते आम्हाला थोडस असं आमिष दाखवायचे जेणेकरून सगळ्यांची कृती व्यवस्थित होईल. थोडा वेळ थांबूया आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर असेल. उजव्या हाताची 5 बोट डाव्या पावलाच्या बोटांमध्ये गुंफून घेऊया. डावा हात आपल्या थोडस पाऊल पकडायचं डाव्या पायाचं आणि आता चवड्याचा भाग वर खाली करूया. बरोबर, 4 ते 5 वेळा चवड्याचा भाग वर खाली करायचा आहे. आणि मग रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4 5. बरोबर, अँटी क्लॉकवाईज 1 2 सावकाश 3 4 आणि 5. बरोबर, आणि आता असं प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घेऊया. 5ही बोट सेपरेटली ओढायची.
आपल्या पावलांच्या प्रती एक कृतज्ञता भाव आपण व्यक्त करतोय. आणि त्यानंतर गोलाकार फिरून घेऊया. प्रत्येक बोट क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आपल्याला पावलं दिवसभर साथ देत असतात. आपल्याला जिथे कुठे जायचंय तिथे आपल्याला ती घेऊन जात असतात. ती कधीही म्हणत नाही की आता आम्ही आज तुमच्याकडे येणार नाही म्हणून आपण त्यांच्या प्रती एक कृतज्ञता भाव व्यक्त करतोय आणि आपले जॉईंट्स जे आहेत ते मोकळे करतो. प्रत्येक बोट सेपरेटली गोलाकार फिरून झालं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज की मग आता रबिंग करायचंय. म्हणजे उजव्या हाताची मूठ वळवायची आहे आणि डावं पाऊल आपल्याला सर्रात करायचंय, हसायचं. बरोबर. आणि मग टॅपिंग. टाच तळपाय मधला तवड्याचा भाग टॅपिंग करायचा. बरोबर. बरोबर. थांबायचं आहे. डाव्या पायाचं पाऊल उजव्या ओटीपोटाकडे त्याची टाच येऊ दे. थोडस आपल्याला वर घ्यायचं आहे. ओटीपोटाकडे येऊ दे. आणि आता डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे श्वास घेत आणि श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. पाठीची कमीत कमी हालचाल. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. एक लास्ट राऊंड. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. बरोबर. छान. थांबायचं आहे. आणि आता डावा पाय आपल्याला वर उचलून घ्यायचा आहे. उजवा हात अँकलच्या खाली असेल, डावा हात गुडघ्यावर असेल. जास्तीत जास्त जांघेतून पाय आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे. एक, उजवीकडे सावकाश, डावीकडे. बेबी पोश्चर आहे ही. उजवीकडे डावीकडे. तीन, सावकाश, उजवीकडे डावीकडे. चार, उजवीकडे डावीकडे. पाच. बरोबर. आता डावा हात वरती असू देत अँकलच्या, उजवा हात खाली असेल आणि पाऊल झटकून घेऊया. बरोबर. तिथल्या तिथेच पाऊल झटकून घ्यायचं. छान. अँकल मधले जे जॉईंट्स आहेत ते आपण आपले मोकळे होतात या कृती थांबूया. डावा पाय आधी सावकाश मांडीवर येऊ दे आणि मग तो सरळ. थोड्या वेळ विश्रांती. दोन्ही पाय जुळवून घ्या आणि एकदा नेक रोटेशन करूया. हात आपले सीटच्या जवळ आहे. 2 वेळा क्लॉकवाईज आणि 2 वेळा अँटी क्लॉकवाईज. सावकाश हनुवटी गळ्याकडे बोलते. सुरुवात करूया. मान आपली उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. सावकाश मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. मान सरळ करायची. आणि आता बटरफ्लाय. थोडीशी जलद मुवमेंट असेल. बटरफ्लाय. पावलं जुळून घेऊया. हाताची पकड पावलांच्या. बरोबर. आणि आता सुरुवात करूया. थोडीशी डायनॅमिक हालचाल करायला. पावलं वर खाली, गुडघे वर खाली, वर खाली. कृती थांबवायची. थांबवायची कृती आणि तिथल्या तिथेच मांडी घालायची. साधी बैठक घालून घेऊया तिथल्या तिथेच. बरोबर. आणि आता दोन्ही हात समोर घ्या. खांद्यातून सरळ करा आणि हाताचे तळवे आपल्या स्क्रीनच्या दिशेला असतील. हा. आणि आता आपल्याला अशी, आपण कसं एखाद्याला पुढे ढकलतो तशी मुवमेंट करायची तिथल्या तिथेच. एखाद्याला कसं पुढे ढकलतो, चला चला पुढे चला, पुढे चला, पुढे चला, अशी हातामध्ये थोडीशी मुवमेंट करायची. पुढे ढकलायची नाही. हाताचे तळवे पंजे सरळ असतील, फक्त आपण हात असे असे पुढे पुढे करतोय. हा हा. बरोबर. बरोबर. हा. आता बरोबर होत आहे. प्रश्न. हा. छान. पुढे पुढे मुवमेंट करायची. चला चला पुढे चला, पुढे चला अशी करायची. हा. छान छान. हा. आणि आता मागे, मागे चला, मागे ढकल. ज्यांना आपण पुढे ढकललं होतं आता त्यांना मागे ढकलायचं. हा. हात एकदम सरळ ताठ असतील. हा. बरोबर. बरोबर. छान. हा. आता थांबायचंय आणि आता हाताचे तळवे, उजव्या हाताचा तळवा उजव्या बाजूला, डाव्या हाताचा तळवा डाव्या दिशेला. बरोबर. आणि आता ढकलायचं. म्हणजे आपल्या जवळ कोणतरी येतंय आणि आपण त्यांना दूर लोटतोय अशी कृती करा. आपण त्यांना अशी एकदम लांब ढकलतोय. आपल्या कोणीतरी जवळ येण्याचा प्रयत्न करतोय, आपण त्यांना असं लांब ढकलतोय, दूर असं, तशी कृती करायची. बरोबर. छान छान. आणि आता तेच हात वर.
वरती. आता असं इमॅजिन करा की आपल्या डोक्यावर काहीतरी पडतंय आणि आपण ते थांबवलंय, असं वरच्यावर आपण ते झेललंय अशी कृती करा. आपल्या हाताचे स्नायू पूर्णपणे ताठ होऊ दे. पंजा, आपल्या हाताचा तळवस जो आहे हा वरती सिलिंगला समांतर असेल आणि आपण काहीतरी थांबवतोय जे आपल्या डोक्यावर पडतंय ते. छान. सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे, गुडघ्यावर, डोळे बंद. आपल्या दोन्ही हातांना आलेला ताण त्याची त्याची जाणीव. एक सहज श्वास भरून घ्या, संपूर्ण श्वास सोडून द्या. आणि आता करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर, हातांची बोटं खांद्यावर, दोन्ही कोपरं समोरून जॉईंट. आणि आता श्वास घे, वर, श्वास सोडत खाली, एक. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, दोन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, तीन. अँटी क्लॉकवाईज पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, एक. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, दोन. बरोबर. श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे, तीन. छान. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे आणि विश्रांती. आज आपण नवीन आसन बघणार आहोत, उष्ट्रासन. उष्ट्रासनचे कॉन्ट्राइंडिकेशन ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पोटाचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन, लंबर स्पॉन्डिलायसिस म्हणजे कमरेच्या मणक्यामध्ये, पाठीच्या मणक्यामध्ये गॅप असेल तर उष्ट्रासन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना गळ्यामध्ये सूज असेल किंवा आपल्याला कधी कधी कंठाचे विकार असतात तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? उष्ट्रासन हे थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं गेलंय, त्याचबरोबर डायबेटीस प्रतिबंधात्मक आहे. पाठीचा मणका आपला लवचिक होतो, आपली पचन संस्था सुधारते आणि आपली श्वसन जी फुफ्फुस आहेत ती लंग्स कॅपॅसिटी आपली वाढते. आपला श्वसन मार्ग जो आहे तो अधिक कार्यक्षम होतो. ही आहेत उष्ट्रासनाची फायदे. उष्ट्र म्हणजे काय तर उंट. उंटाप्रमाणे आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध दिसतो. आज आपण अगदी सुलभ उष्ट्रासन करतोय. तर हे कसं करायचं बघून घेऊया. हे आसन वज्रासनामधून पुढे जाणारं आसन आहे. तर आधी बघून घ्या, कृती लक्षात घ्या आणि मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय जोडून घेऊन वज्रासन मध्ये आपल्याला जायचंय, एक एक पाय फोल्ड करून. आधी आधी बघून घ्या कसं केलं जातं उष्ट्रासन. त्यानंतर आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचंय, बघा या प्रकारे. आणि पावलांचं माउंटन करायचं, म्हणजे चवड्याचा भाग जमिनीवर असेल आणि टाचा सिलिंगच्या दिशेने. बघा या. आता जे पहिल्यांदा करतायत त्यांनी थोडस गुडघ्यामध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये. म्हणजे 1 ते 2 इंच आपण गुडघ्यांमध्ये समोरून अंतर घेतलंय. बघा टाचा सिलिंगच्या दिशेला आहे आणि पायाची बोटं जमिनीवर आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की हाताची पाचही बोटं जोडलेली ठेवायची आणि ती आपल्या कमरेच्या इथे, म्हणजे जिथे आपलं माकड हाड आहे तिथे ही आपल्या हातांची स्थिती असेल यावर. आणि मग आता ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे किंवा सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करा. म्हणजे आपला थोडासा कमरेचा जो भाग आहे तो पुढे ढकलायचा, म्हणजे पोट बघा आपलं पुढे येईल. ज्यांना सर्वायकल आणि कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करा आणि बाकीच्यांनी बघून घ्या. आज आपण करतोय सुलभ उष्ट्रासन. ही स्थिती घेतल्यानंतर उजवा जो हात आहे तो समोरून गोलाकार फिरवून उजवी टाच पकडायची, मान मागे सैल सोडायची. हे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. डावा हात आपला कमरेवर, उलट चाल करताना मध्यभागी यायचं, उजवा हात पुन्हा कमरेवर. ही कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा एकदा आपला कमरेचा भाग पुढे ढकलायचा, म्हणजे पोट पुढे येतं, चेहरा सिलिंगला समांतर आणि मग डावा हात गोलाकार फिरवून समोरून डावी टाच पकडायची. बघा उजवा हात कमरेवर आहे आधारासाठी, तोंड बंद असेल आणि उलटचाल करताना पुन्हा मान मध्यभागी येईल आणि डावा हात कमरेवर. हा झाला एक प्रकार. अजून दुसरा प्रकार बघा. पुन्हा दोन्ही हात असेच कमरेवर ठेवायचे. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी हा दुसरा प्रकार पण करावा. पुन्हा आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा, पावलांचं माउंटन असेल
आणि मग दोन्ही हातांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडायची आणि डाव्या हाताने डावी टाच. इथे पूर्णपणे आपले लंग्स म्हणजे छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण होतं. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले जातात. पाठीच्या कणाला अंतर्वक्र आकार प्रेशर येतो. आणि उलटचाल करताना उजवा हात कमरेवर येईल, डावा हात कमरेवर येईल, मान मध्यभागी येईल, दोन्ही हात खाली येतील, पावलांचं माउंटन सोडून द्यायचं, दोन्ही गुडघे समोरून जॉईन करायचे आणि मग वज्रासनामध्ये स्थिर. ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न करूया. आता सावकाश वज्रासनामध्ये एक एक पाय पोळी करून आपल्याला कुठेही ओव्हर ट्राय न करता यथाशक्ती वृद्धी करायची. बरोबर, छान. प्रज्ञाताई बरोबर करताय. विधिवत वज्रासन, छान. दोन्ही हात आता आपल्या मांड्यांवर ठेवा, कारण की वज्रासन हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे, म्हणून या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबूया. डोळे बंद, चेहऱ्यावर एक हलकस स्मित असते आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. गुडघे समोरून जुळलेले आहेत तर ते आपलं आपण तपासून पहा. त्यानंतर सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे का, दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहे. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ आहे, खांदे कोपर रिलॅक्स आहे आणि चेहरा शांत आहे. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन वज्रासन. आपलं श्वसन उदर श्वसन होत आहे त्याची जाणीव. श्वसनासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहूया. बरोबर, डोळे उघडायचे आणि दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा करताना यथाशक्ती प्रयत्न करा. गुडघ्यांवरती जर जास्त भार आला असेल तर आसन करणं टाळा. माझ्या सूचनेची वाट न बघता कृती करा. मग आता दोन्हीही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या, थोडंसं 1 ते 2 इंच. बरोबर, आणि पावलांचं माउंटेन करा, टाचांचे इंच. बरोबर, दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आणि ती पकड आता आपल्या कमरेच्या इथे, जिथे आपल्या पाठीचा मणका आहे. बरोबर, छान. आता थोडासा आपल्या कमरेचा भाग पुढे पुश करा, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. इथे आपला उलटासारखा आकृतीबंध दिसतो. हा, छान. आणि आता उजव्या हाताने उजवी टाच पकडा, डावा हात कमरेवर ठेवा. फक्त उजव्या हाताने उजवी टाच पकडा, डावा हात कमरेवरच लावून. यथाशक्ती तुम्ही ना रश्मीताई पावलांचं माउंटन नाही केले, पावलं फ्लॅट आहेत तुमची जमिनीकडे. हा, पावलं, हा बरोबर, माउंटन करा. छान. अनिताताई छान झालंय, प्रज्ञाताई तुमचंही छान झालंय आणि कविताताईंचं छान आहे. आणि आता करा बघू रश्मीताई, डावा हात कमरेवर ठेवा, फक्त उजव्या हाताने प्रयत्न करा. ठीक आहे, बाकीच्यांनी पूर्वस्थितीला यायला हरकत नाही. छान छान, बरोबर आहे, बरोबर आहे, छान केलं. सावकाश सावकाश. उजवा हात तिथल्या तिथेच कमरेवर घ्या. आता उजवा हात तिथल्या तिथेच कमरेवर घ्या. हा, बरोबर, छान. पुन्हा मध्यभागी या आणि आता हीच कृती विरुद्ध. पुन्हा दोन्ही हातांचा आधार आपल्या कमरेच्या मागे द्यायचा आहे. कमरेला थोडंसं पुढे पुश करा, पावलांचं माउंटन तसंच राहू दे, पोटाचा भाग पुढे घेईल. आणि आता डाव्या हाताने डावी टाच पकडा, समोरून गोलाकार फिरून डाव्या हाताने डावी टाच पकडा आणि मान मागे सैल सोडा. हा, बरोबर, छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, तोंड बंद, छान आहे. सावकाश उलटचाल करा, तिथल्या तिथेच डावा हात कमरेवर घ्या, तिथल्या तिथेच घ्या कमरेवर, गोलाकार फिरवायची गरज नाही. ठीक आहे, ठीक आहे, थोडा वेळ रिलॅक्स रिलॅक्स. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पुन्हा एकदा दोन्ही हाताने आता करण्याचा प्रयत्न करा. हाताची पकड पुन्हा एकदा आपल्या कमरेच्या इथे आहे. यथाशक्ती प्रयत्न कुठेही अट्टहास नाही करायचा आहे. बरोबर, सुरुवातीला कमरेचा भाग पुढे जाईल आणि मग उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि डाव्या हाताने डावी टाच. यथाशक्ती प्रयत्न, मान मागे सैल. ठीक आहे, ठीक आहे, ओव्हर ट्राय नको. छान, प्रज्ञाताई छान झालं. ठीक आहे, कविताताई तुमचं पण छान आहे आणि रश्मीताई तुमचा प्रयत्न चांगला आहे. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, आपले फुफ्फुस ताणली जातात, कंठापासून पोटापर्यंत ते स्नायू ताणले जातात. छान.
उलटचाल, सावकाश मध्यभागी, उजवा हात कमरेवर येऊ देत, मग डावा हात, दोन्ही गुडघे समोरून जॉईन करून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. 10 मिनिटांनी आपली मीटिंग एंड होईल आणि कृपया आपल्याला पुन्हा त्याच लिंकवर जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे. आता ह्याला पूरक असं कॉम्प्लिमेंटरी योग मुद्रा आपल्याला करायची आहे. ज्याला शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बस, ज्याला वज्रासनामध्ये बसणे शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. साधी बैठक घालायला हरकत नाहीये. ज्याला वज्रासनामध्ये बसणे शक्य नाहीये त्यांनी साधी बैठक घाला. उष्ट्रासनामध्ये आपले पोटाचे स्नायू, कंठाचे स्नायू ताणले जातात, पाठीच्या कणाला प्रेशर येतो, म्हणून याला कॉम्प्लिमेंटरी आसन योग मुद्रा आपल्याला आता करायची. आपण मागे पण शिकलेलो आहोत. एका हाताचं मनगट दुसऱ्या हाताने पकडायचं आहे आणि ती पकड आपल्या माकड हाडाची, म्हणजे पुन्हा एकदा आपल्या पाठीच्या इथे घ्यायची. त्यांनी साधी बैठक घातली त्यांनी हीच कृती करायची आहे. साधी बैठक घातली तरी चालेल. वज्रासनामध्ये त्रास होत असेल, नजर समोर, पाठीचा कणा सरळ आहेच. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा आणि पोटाचा भाग आपल्या मांडीवर येईल, मग छातीचा भाग, त्यानंतर जण अनुवटी, नाक आणि कपाळ. सीटचा भाग न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. सीटचा भाग उचलला जात असेल तर हाताची पकड सोडून द्या, दोन्ही हाताच्या मुठी करा आणि त्या समोर ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा आणि संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. आता बघा, पाठीच्या मणक्याला ताण आलेला आहे, समोरून मागच्या बाजूने पोटावरती दाब आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, तोंड बंद, लक्ष आपल्या श्वासाकडे. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतोय. उष्ट्रासनाला कॉम्प्लिमेंटरी आसन योग मुद्रा. बरोबर, छान. आणि उलट चाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर ठेवलेल्या आहेत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या हाताची पकड करायची आहे आणि ती पकड आपल्या पाठीमागे असेल, माथीच्या मणक्याच्या इथे. आणि आता सावकाश आपलं कपाळ वर येऊ दे, जमिनीपासून वर उचला, मग नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट असं करत करत कमरेतनं सरळ व्हा. हाताची पकड सोडून घ्या, दोन्ही हात मांड्यांवर येतील, डोळे बंद आणि विश्रांती तिथल्या तिथेच. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतोय, तो आता पुन्हा एकदा पूर्ववत होऊ दे, नॉर्मल येऊ. आणि मग एक एका पायाने वज्रासन सोडून द्या. सावकाश एक एक पाय सरळ करा. आपली मीटिंग एंड झाली 10 मिनिटांनी, तर पुन्हा एकदा त्याच लिंकवर जॉईन व्हा. विश्रांती. आणि आता पाठीवर पडून विश्रांती. एका खुर्चीला बघा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पाय बदलतात, हातावर बदलतात. आणि सायकलिंग, त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर घेऊन घ्या आणि एकेका पायाने सायकलिंग करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज रिव्हर्स सायकलिंग. 1 2, दोन्ही पायाने एकत्रित करायचे, म्हणजे एक पाय फोल्ड आणि एक पाय सरळ असं करायचं. 4, हा बरोबर, 5 6 7 8 9 10. थांबायचंय. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर करा आणि आपल्या पायाच्या अंगठी पकडा, दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर. पायाचे अंगठे, गुडघा किंवा मांडी जे पकडता येईल ते पकडा. ठीक आहे, छान. आणि आता दोन्ही पाय आपल्याला असे लांब करायचे, जवळ आणायचे, लांब करायचे, जवळ आणायचे. बरोबर, लांब करायचे, जवळ आणायचे. छान. आणि आता तसेच पाय फोल्ड करा, अंगठा पकडलेलाच ठेवा आणि पाय फोल्ड करा. हा, आता अंगठा पकडा बघा, आता अंगठा येईल पकडता, थोडीशी हा हा बरोबर बरोबर बरोबर. आणि आता थोडस पाय असे तिथल्या तिथेच वर खाली वर खाली. हा,
बरोबर, तिथल्या तिथे एक पाय वर एक पाय खाली असं करा. छान. हा, बरोबर बरोबर. हा, आणि आता थांबायचंय. अंगठे पकडलेले तसेच ठेवायचे. आणि आता आपल्याला थोडस रोलिंग करायचं. एकदा उजवीकडे वळायचं, मध्यभागी यायचं, आणि मग डावीकडे वळायचं, मध्यभागी यायचं. उजवीकडे वळताना उजवी मांडी जमिनीला लागेल. उजवीकडे वळताना उजवी मांडी जमिनीला लागेल. बरोबर. मध्यभागी यायचं, डावीकडे वळताना डावी मांडी जमिनीकडे लागेल. मध्यभागी यायचं. रोलिंग करतो आपण. एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. ह्याला आनंद बालासन असं पण म्हणतात. लहान मुलं बघा कशी आपल्या पायाचे अंगठे पकडतात आणि ही सगळी कृती करतात, म्हणून ह्याला आनंद बालासन म्हणतात. इथे आपल्या पाठीच्या मणक्याला छानपैकी मसाज येतो. छान. 3 ते 4 वेळा झालं की थांबायचं. मध्यभागी येऊन पुन्हा दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घ्या. दोन्ही हात खाली येऊ देत आणि सावकाश नियंत्रित आपले पाय हळूहळू जमिनीवर ठेवा. अगदी सावकाश. कुठेही आपल्याला धाडकन नाही पाय आपटायचे. कंट्रोल म्हणून. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. आज आपण करणार आहोत उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. सोपी कृती आहे. मान मध्यभागी. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हाताचे तळवे जमिनीवर टेकू दे. खांद्यातून सरळ. हा, बरोबर. अडकली. छान. आणि आता उजवा जो पाय आहे तो 90 अंशापर्यंत वर घ्या. उजवा पाय 90 डिग्री वर घ्या. हा, आणि आता तो डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा. पाऊल जमिनीवर लागू दे. डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा, पाऊल जमिनीवर टेकू दे. हा, बरोबर. छान. आणि मान उजवीकडे न्या. मान उजवीकडे न्या. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. बरोबर, खूप छान केले तुम्ही. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता बघा आपल्या कमरेला कसा ट्विस्ट आलाय, त्याकडे लक्ष. आपल्या कंठस्थ ग्रंथीवरती सुद्धा पीळ येतोय, त्याची जाणीव. छान. सावकाश उलटचाल करूया. पुन्हा उजवा पाय 90 अंशापर्यंत वर येऊ दे. तिथल्या तिथे मान सुद्धा मध्यभागी आली आहे. आणि उजवा पाय नियंत्रित सावकाश जमीन. धाडकन न आपटता अगदी सावकाश जमिनीवर. विश्रांती घ्या तिथल्या तिथेच थोडीशी. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आपले हात दोन्ही खांद्यातून सरळ आहेत. हाताची तळवे जमिनीवर. आणि आता डावा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या, गुडघ्यातनं सरळ ठेवून. आणि तो आता उजव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे. आणि पाऊल जमिनीवर टेकून. आणि आपली मान डाव्या दिशेने. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता विरुद्ध बाजूने आपल्या कमरेच्या ठिकाणी आलेला पीळ, कंठस्थ ग्रंथींच्या इथे आलेला पीळ, ताण, दाब, त्याची जाण. छान. बरोबर. त्याला मर्कटासन किंवा कैची असं सुद्धा म्हणतात. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. देहधारणा, प्राणधारणा. आपल्या आकृती बंधाचा आपला आपण अनुभव घ्यायचा आहे. आणि जोड आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने 1 ते 2 श्वास थांबल्यावर उलट चाल करताना पुन्हा डावा पाय 90 अंशापर्यंत वर येईल. मान मध्यभागी येईल. आणि सावकाश डावा पाय नियंत्रित विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. आज आपल्याला पोटावर पडून एक आसन बघायचं, ते म्हणजे नौकासन. फक्त एका कुशीला वळा आणि बघून घ्या हे कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करू. फक्त एका साईडला वळा आणि बघून घ्या. नौकासनात आपण बघणार आहोत. तर इथे आपल्याला पोटावर पडून विश्रांती घ्यायची, कुठल्याही एका गालावर पडून. आणि मग पूर्वस्थिती. दोन्ही पाय जोडले, हात शरीराच्या जवळ असतील, कपाळ तुम्ही करत. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. बघा असे वरती डोक्याच्या दिशेने वर असतील. आणि मग आपल्याला एकत्रित दोन्ही हात, पाय आणि आपली संपूर्ण शरीर आपल्याला जमिनीपासून वर उचलायचं. म्हणजे आपल्या नेवल रिजन वरती आपल्या संपूर्ण शरीरात